तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले, पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारल्या गेले. तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले, पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारल्या गेले. तू दंगलीशिवाय कधीच मित्रा रस्त्यावर आला नाही. तू धर्मासाठी जगला पण कधी देशाचा झाला नाही. अरे महापुरुष बदनाम होत होते आणि तू शांत बसला होता. तू साधा निषेधही करण्यासाठी कुठेच दिसला नव्हता. अरे मणिपूरच्या महिलांची जेव्हा नग्न धिंड काढल्या गेली, एक एक कपडा काढून त्यांची विटंबना केल्या गेली, तू तेव्हाही शांत होतास जेव्हा स्त्री भरचौकात मारल्या गेली. अबे तुझ्या आईलाही खेद झाला असेल की तुझ्यासारखी औलाद पैदा केली. ज्याने या देशाचे राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा अपमान केला, ज्याने राष्ट्रगीत नाकारले आणि तिरंग्याचा अपमान केला, तेव्हाही तू त्या विकृताचा सन्मान केला. आणि तुझा नमो शिक्षणावर जीएसटी लावून पिकाचे भाव काढत असतो, नाहीतर विरोधी पक्षावर नुसती ईडी झाडत असतो. तुझा नमो शिक्षणावर जीएसटी लावून पिकाचे भाव काढत असतो, नाहीतर विरोधी पक्षावर नुसती ईडी झाडत असतो. आणि जेव्हा महागाई बेरोजगारी आणि तुला पीएम फंडाचा मी हिशोब मागत असतो, तू मला कलम 370 सांगतो, नाहीतर राम मंदिर सांगत असतो.